सरकारलाच वाटतंय मराठे मुंबईत आले पाहिजेत, त्यांना दंगल धिंगाणा घडवून आणायचा आहे असा खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनी केलाय। कोणाचाही बाप आडवा येऊ द्या, आम्ही मुंबईत जाणारच असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केलाय। मुंबईत शांततेत येणार आणि आरक्षण घेणार असंही त्यांनी म्हटलंय। जरांगे पाटलांची भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूया। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईला आंदोलन करणार आहे। येणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी ते आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। सरकारलाच वाटतंय मराठे मुंबईत आले पाहिजेत आणि त्यांना काहीतरी दंगल धिंगाणा घडवून आणायचा। त्याच्यात आम्ही मुंबईकरांना सांगतो, आम्ही शांततेत देणार आहे, शांततेत आरक्षण घेणार आहे, सोडणार नाहीत आणि कोणाचा बापा आडवा येऊ दे, मुंबईत जाणार आहेत मराठी। बघू कोण आडीत आहे, 100% त्यांना गाडवायची, त्यांना मराठ्याच्या अंगावर जाळ फेकायचा आहे। का संशय येऊ नये आम्हाला तसा, का शंका येऊ नये ही शंका आहे आमची, हे आमचा संशय आहे त्यांच्यावरती। शांततेत अंतरवलीत बसल्यासून हाणला आम्हाला, आमच्यात रक्तपात घडून आणतो, एवल्या हाताखाली धरून आमच्यात मारामाऱ्या लावतो। का शंका येऊ नये आम्हाला, दंगल घडवणारे मराठ्याला कळतंय ह्यो मुद्दाम मराठ्यांच्या मागणीची दखल घेत नाही, मुद्दाम घेत नाही, म्हणून मराठी चौतळून उठले जातात। पोलिस बघून घेते म्हणजे काय शंका नाहीत, काय दंगल घडवायची, काय दुसरं आम्ही काय केलं? शांततेत मुंबईला यायचं नाही, आम्ही आझाद मैदानाला बसायचं नाही, आम्ही उपोषण नाही करायचं। हे लोक घुसू शकतात, आमच्याच घोषणा द्यायला लावते, त्यांचेच लोक देवेंद्र फडणवीसला शा देते। आम्हाला वाटलं पाहिजे आमचे आहेत, माझ्या घोषणा द्यायला बसलेत, ते जाळपोळ करतील, ते आमचे नाहीत। जाळपोळ दगडफेक करणार आमचा नाही, पोलिसांनी उठला जन्म टाकायचं। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, आंतरवली सराटी, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।